तर कधी विजय झाला, परंतु आज मात्र पुन्हा एकदा भेट झाली या RSA चषक 2026 या पर्वामध्ये। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रुपये 20,000 व आकर्षक चषक, त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक 5,000 रुपये व आकर्षक चषक। चला मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा। तर चला आमचे ऑफिशियल पंच अमरजी वारंगे सर आणि गुरुनाथजी पाटील सर आपण देखील लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। की स्कोररच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर आमच्या समेत जॉईन झालेत, मेगा स्क्रीन टी व्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्या सर्वांचंच आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय। आज खऱ्या अर्थाने जर या स्पर्धेचा विचार केला ना तर एक विशेष बाब म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 12 संघांचा सहभाग आपण पाहिला आणि ज्या प्रकारे 11वा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि 11वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आज 11वा सामना रंगत असताना आतापर्यंत 27,000हून अधिक प्रेक्षकांनी 29,000हून अधिक प्रेक्षकांनी ही स्पर्धा देखील खऱ्या अर्थाने पाहिली। आणि जे मायबाप प्रेक्षक नवीन जॉईन झालेत त्यांना मी विनंती करतोय की आपण कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून ज्या वेळेस की स्कोररच्या माध्यमातून अनेक स्पर्धा कव्हर केल्या जातील त्या स्पर्धेचं नोटिफिकेशन तुम्हाला मात्र तुमच्या स्क्रीनवर मिळेल। आतापर्यंत 3,424 झालेत, आज मात्र खऱ्या अर्थाने 3,500चा टप्पा त्यांना पूर्ण करायचा आहे। त्यासाठी जे मायबाप प्रेक्षक नवीन असतील कृपया करून आपण चॅनलला सबस्क्राईब करा की scorer.com ला। सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये। चला मॅच आपण लगेच चालू करा। धीरज भोईर आलेत बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल स्वराज म्हात्रे, रुणाल म्हात्रे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। गोटवली 11 गोटवली या टीमची एवन जोडी। पहिला बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग तर भरपूर चांगला आहे, एक धाव तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते। सूरज भोईर बॉल खाली, बॉल जज करेल, उचलून फेकेल, अप्रतिम दर्जाचे फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले, एका रनने ज्या प्रकारे धावफलकाचा प्रारंभ झालाय, बॉलर सज्ज होतोय। इनसाइड एज होती, झेलची संधी गमावली विशाल भोईरने, कारण वेग देखील भरपूर होता। सौरभ आपण सातत्याने ज्या प्रकारे पाहतो की पावसाळी क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर खेळताना ज्यावेळेस खेळपट्टी ओली असते त्यावेळेस बॉल स्किड देखील होताना पाहायला मिळतो। जसा टप्पा पडतो त्यानंतर वेग देखील भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये। 2 ओव्हरची मॅच, मेगा फायनलचा सामना। पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। रुणाल म्हात्रे याच्या पायावर मात्र बेड्या टोकण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय गोलंदाज धीरज भोईर। जसा टप्पा पडला गती परिवर्तन पाहायला मिळालं। लेफ्ट हँडेड बॉलरकडे चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर प्रमाणामध्ये असते। दैविक देणगी, नॅचरल स्विंग देखील आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात। 3 बॉलमध्ये 1 धाव खर्च केली। या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे। याच फटक्याची प्रतीक्षा होती गोटवली 11 गोटवली या टीमला आणि तो फटका येत असताना फलंदाज रुणाल म्हात्रेच्या बॅटमधून पॉवरफुल षटकार पाहायला मिळालाय। ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपण पाहिली, ज्या प्रकारे स्टँड अँड डिलिव्हर, टायमिंग भरपूर चांगला होता स्ट्रोक खेळत असताना। एका षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 7 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधील। पुन्हा एकदा वेगवान बॉल, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही। डॉट बॉलची समाप्ती। एक षटकार आल्यानंतर सुरुवातीला वार झाला, परंतु त्यानंतर पलटवार देण्याचा प्रयत्न सफल झालाय धीरज भोईरचा आणि अजूनही शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल। या शेवटच्या बॉलवर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय। फलंदाज क्रमांक पहिला 7 रनवर हा पहिला धक्का। 1 ओव्हरचा खेळ झाला। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 रन, 7 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट। चला नेक्स्ट बॉलर आपण लगेचच या बॉलिंग ट्रॅकवर। नवीन बॅट्समन हर्षन पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। 7 धावा आतापर्यंत होतात। आज गोटवली 11 या टीमला देखील एक संधी चालून आली, कारण आज अक्षयदादा म्हात्रे यांचा वाढदिवस,
त्यांच्या वाढदिवसाला एक चांगलं गिफ्ट, अर्थातच ही स्पर्धा जिंकणं यापेक्षा त्यांच्यासाठी मोठं गिफ्ट कुठलंही नसेल. कारण आपला संघ ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस प्रत्येकाला अभिमान असतो. स्ट्रायकिंग इन ला बॅट्समन सुरुवातीला ज्यांनी फक्त आणि फक्त एकच बॉल पेस केला होता धीरजचा, 1 रनवर तो खेळतोय स्वराज म्हात्रे. बॉलिंग ट्रॅकवर भावेश रामनाथ नाईक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल, चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा कारण या इनिंग नंतर आणखीन एक इनिंग शिल्लक आहे. सूर्यदेव देखील अस्ताला गेलाय. काय कोणाच्या अगोदर आपल्याला ही स्पर्धा देखील कंप्लीट करायची आहे. लॉफ्ट केला आहे परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी. भावेश इन ॲक्शन मध्ये आलाय. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 12 संघांचा सहभाग. पहिला 12 संघांमधून 2 संघ बॅटल रंगते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग तर भरपूर चांगला आहे परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एका रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. राजीव स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडांगण, भरपूर चांगली मेहनत हे क्रीडांगण साकारण्यासाठी. नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांतजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर कार्यसम्राट नगरसेवक अनिकेतदादा म्हात्रे व त्यांची संपूर्ण टीम सातत्याने राहिलंय. अनेक सुसज्ज आणि नेत्रदीपक क्रीडांगण म्हणून देखील या क्रीडांगणाकडे पाहिलं जातं. अनेक स्पर्धा या क्रीडांगणामध्ये होतात. एक काय होता RSA गोटोलीची नाईट स्पर्धा देखील याच क्रीडांगणामध्ये झाली होती. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 10 धावा आतापर्यंत होतात. म्हात्रे कुटुंबाचं क्रिकेटवरचं असलेलं नितांत प्रेम आपण सातत्याने अनिकेतदादांच्या माध्यमातून पाहिलं आणि आज त्याच पावलांवर पाऊल टाकत असताना अक्षयदादा यांचं देखील पाहायला मिळतंय. या बॉलवर आक्रमण केलंय. स्वराज मात्र राज करण्यासाठी सज्ज झालाय. त्याच्या बॅटमधून आला हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 1 गडी बाद 16 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग थोडंसं मिस केलं. स्वतःवर थोडासा नाखुश आहे स्वराज कारण खेळायचा होता मिड विकेटला परंतु जसा बॅटच्या स्लाइसचा वेध घेतल्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय. 17 धावा आतापर्यंत होतात. अजूनही शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. हा बॉल देखील वेग तर मात्र भरपूर चांगला होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु 22च्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल.
सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, टायमिंग तर भरपूर चांगलं होतं परंतु चेंडू जाईल. एकच रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होते. मेगा फायनलची ही मॅच कोण बनणार चॅम्पियन यासाठी चालू असलेला थरार आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतो. RSA चषकाचा थरार सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या स्पर्धेचा प्रारंभ होताना आपण पाहिला. समोरच्या दिशेने फटका टोलावलाय, टायमिंग तर भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल सर सीमारेषा पलीकडे 4 रनसाठी. भावेश रामनाथ नाईकच्या बॅटमधून आलाय क्रॅकिंग चौकार. दहा बॉलमध्ये आता मात्र करायचे ते म्हणजे 14 रन. कोमल स्मृती मचिंद्र स्मृती दारावे हा संघ मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने भावेश नाईकचा ट्रेडमार्क स्ट्रोक येत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे बॅक टू बॅक 2 मोठे फटके आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीचा होता. लाईन मात्र भरपूर चांगली होती. समीकरण बदलून गेले. 8 बॉलमध्ये करायच्या त्या म्हणजे 8 धावा. पुन्हा एकदा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला नो बॉलचा इशारा देखील आलाय. एक सिंगल तर कंप्लीट केली जाते. सेकंडसाठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होईल की काय. 1+2 टोटल 3 धावा देखील येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि फ्रीटची संधी असेल बॅट्समन भावेशच्या खात्यामध्ये. काटेकी टक्कर, कडवी झुंज कडा मुकाबला दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती 7 मध्ये अजूनही करायची त्या म्हणजे 5 रन. हा बॉल देखील रनआउटची संधी होती परंतु ही संधी देखील गमावली जाते. लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होते. समीकरण बदलून गेले. शेवटचे 6 बॉल 6 मध्ये करायच्या त्या म्हणजे 4 रन. सहा मध्ये करायच्या तर 4 पहिला बॉल लॉफ्ट केलाय स्वराजचा परंतु चांगली फिल्डिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये लाला मात्र इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळाला. ज्या प्रकारे संधी त्याला मिळाली गोटवली 11 गोटवली या टीमच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग त्याच्या दरम्यान. हा बॉल देखील जसा टप्पा पडला थोडासा उसळी घेणारा हा बॉल. 1 धाव तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये अजूनही 2 रनची गरज परंतु 1 शॉट नाही फक्त 2 धावा. 1 बाउंडची ताकीद या ठिकाणी दिली जाते. 4 बॉलमध्ये अजूनही करायच्या 2 धावा. RSA चषकाचा थरार आणि या 5व्या पर्वामध्ये या क्षणाला घडलंय काय. नो बॉलचा इशारा +1 आणि ही स्पर्धा जिंकली. RSA चषक 2026 या पर्वाचा चॅम्पियन ठरलाय. 5व्या पर्वामध्ये कोमल स्मृती मचिंद्र स्मृती दारावे या टीमने ही स्पर्धा जिंकली. अभिनंदन. चला तिन्ही टीम आपण लगेचच या.